तर उन्हाळ्यासाठी म्हणून काही आपल्याला आपण इथे स्किन केअर डिस्कस करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी. तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात कॉमन स्किन प्रॉब्लेम जे सगळ्यांना त्रास देतात ते म्हणजे आहेत सगळ्यात महत्त्वाचं टॅनिंग, म्हणजे जी आपण त्वचा काळवंडते. नंतर ॲक्ने, म्हणजे बेसिकली मुंबईसारखं जे ह्युमिड क्लायमेट आहे, खूप दमट वातावरण आहे, तर त्याच्यामुळे तुमची जी स्किनमध्ये ऑइल सिक्रिशन्स वाढतात, सिबेशियस ग्लँड्स ॲक्टिवेट होतात आणि ते पोर्स ब्लॉक झाल्यामुळे ॲक्नेचं प्रमाण जे आहे ते ऑइली स्किनच्या पेशंट्समध्ये वाढताना दिसून येतं उन्हाळ्याच्या दरम्यान. रॅशेस येतात, सनबर्न होतात जेव्हा तुम्ही अगदी जास्त वेळ उन्हात जाता किंवा समुद्राच्या कडेला किंवा अगदी तुम्ही फिरायला जाता जिथे UV रे जास्त स्ट्रॉंग आहे, तिथे सनबर्न पण पेशंट्सला होऊ शकतात. आता समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये बेसिक जी स्किन केअर आहे ती 3 भागांमध्ये डिवाईड होते. एक तर आहे क्लिन्झिंग, सेकंड आहे हायड्रेटिंग आणि इम्पॉर्टंट नंतरचं जे आहे ते प्रोटेक्शन. तर क्लिन्झिंगमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. या दरम्यान तुम्हाला माइल्ड क्लिन्झर्स यूज करायचे आहेत. म्हणजे बेसिकली ड्राय स्किनसाठी तुम्ही फोमिंग क्लिन्झर्स यूज करू शकता, माइल्ड फोमिंग क्लिन्झर्स. ऑइली स्किनसाठी सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड आहेत किंवा ग्लायकोलिक ॲसिड बेस्ड फेस वॉश आहे, ते तुम्ही यूज करू शकता. ट्वाईज इन अ डे फेस वॉश करणं गरजेचं आहे. तुम्ही जर फील्डमध्ये जाताय, तुम्हाला खूप घाम येतो आहे, खूप धूळ आणि पोल्युशनला तुम्ही एक्सपोज होताय, तर तुम्ही ऑफकोर्स ऑइली स्किन असेल तर 3 वेळाही तुम्ही फेस वॉश यूज करू शकता. पण ॲटलिस्ट दिवसातून 2दा क्लिन्झिंग हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तेव्हा तुमच्या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या सगळ्या क्लीन्स होतात आणि स्किन जी आहे ती बेसिकली तुमची क्लीन राहते आणि त्याच्यामुळे पोर्स ब्लॉक होत नाही. त्याच्यानंतरचा पार्ट जो आहे एक्सफोलिएटर, माइल्ड एक्सफोलिएटर डेफिनेटली वन्स इन अ वीक यूज करावे, सो दॅट अगेन ॲज आय सेड की इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या जमा होत नाहीत आणि क्लिन्झिंगसाठी चांगली मदत होते. एक्सफोलिएटर तुमच्या स्किन बेसवरती खूप डिपेंड करतात. ड्राय स्किनचे वेगळे आहेत, ऑइली स्किनचे वेगळे आहेत, तर ते तुम्ही तुमच्या डर्मॅटना किंवा तुमच्या स्किन डॉक्टर्सना जे आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून याबाबतीत डिस्कस करू शकता. नंतरचा पार्ट आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शनमध्ये तुम्हाला अगेन सनस्क्रीन खूपच इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीन असं नाही की फक्त उन्हाळ्यातच वापरायची, हे लक्षात ठेवा. सनस्क्रीन तुम्हाला 365 डेज, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, बाहेर आहात, घरामध्ये आहात, तरी पण स्किन केअरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो सनस्क्रीनचा आहे. तर सनस्क्रीनमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, तुमची ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन हवी. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे ज्याच्यामध्ये UVA आणि UVB हे दोन्ही घटक आहेत. सो UVB बेसिकली तुम्हाला सनबर्नमधून प्रोटेक्ट करतो. सो UVB, B इज फॉर बर्न, हे असं लक्षात ठेवायचं आणि सनस्क्रीन शुड हॅव UVB ऑल्सो. त्याच्यानंतर ट्वाईज इन अ डे ॲप्लिकेशन, म्हणजे ॲटलिस्ट सकाळी 8 वाजता, दुपारी 3 वाजता, किंवा तुम्ही जर बाहेर जात असाल तर दर 3 तासांनी चांगल्या क्वांटिटीमध्ये ॲटलिस्ट 1 चमचाभर सनस्क्रीन तरी तुम्ही लावायला हवी. दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे जे लोक विसरतात, ते जे सनस्क्रीन फक्त फेसला लावतात, तर त्याच्यामध्ये नेक आणि इयर हे दोन्ही एरियाज एक्सपोज्ड आहेत, तर नेक आणि इयरला पण सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही बाहेर आहात, फील्डमध्ये जाताय किंवा जर तुम्ही स्पोर्ट्समन आहात किंवा तुम्हाला खूप घाम येतो, तर फिजिकल सनस्क्रीन, वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन याचा पण उपयोग तुम्ही करू शकता. बॉडीसाठी तुम्हाला स्प्रेमध्ये सनस्क्रीन अवेलेबल असतात. एक्सपोज एरियासाठी तुम्ही त्यांचा यूज करणं कधी पण कन्व्हिनियंट राहतं. रादर दॅन युझिंग तुमचे लोशन्स किंवा क्रीम्स यूज करण्यापेक्षा स्प्रे सनस्क्रीन बॉडीसाठी नेहमी कन्व्हिनियंट राहतात वापरायला. नंतरचा जो पार्ट होता तो आहे आपला प्रोटेक्शन. ठीक आहे, आता तुम्ही जे काही डॅमेज होणार आहे सनरेजमुळे तुमच्या फेसवरती आहे, तुमच्या स्किनमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा फ्री रेडिकल डॅमेज किंवा जे एन्व्हायरमेंटल डॅमेज आहे त्याच्यापासून लवकर हिलिंगसाठी जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो अँटीऑक्सिडंटचा आहे. सो अँटीऑक्सिडंट तुम्हाला सिरम फॉर्ममध्ये पण अवेलेबल आहे, जसे व्हिटॅमिन C सिरम झाले. अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला टॅबलेट फॉर्म्समध्ये पण अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लुटाथिओन आहे, ओरल व्हिटॅमिन C टॅबलेट्स आहेत, ॲस्ट्राझेन्थिन आहे, तर हे तुम्ही ओरली सुद्धा याचा वापर करू शकता. नंतर काही लाईट नाईट सिरम्स, ऑफकोर्स या पिरियडमध्ये तुम्ही खूप जास्त हेवी नाईट सिरम्स, नाईट क्रीम्स खूप म्हणजे एकावरती एक लोड करणं ॲडवायजेबल नाही आहे. लाईट सिरम जसे फॉर एक्झाम्पल ॲझिलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड इज गुड फॉर टॅनिंग, हायलोरॉनिक ॲसिड आहे हायड्रेशनसाठी, तर तुम्ही ॲट 1 टाइम 1 सिरम असं नाईटमध्ये यूज करू शकता. ट्रीटमेंटचा ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट रोल आहे. हे तर तुम्ही तुमच्या लेवलवरती प्रोटेक्शनसाठी आणि हायड्रेशनसाठी तुम्ही तुमचे मेजर्स करता, पण त्याच्यानंतर पण जर टॅनिंग होत आहे किंवा त्याच्यानंतर पण स्किन इश्यूज आहेत, ॲक्ने आहे, टॅनिंग आहे, तर देर आर लॉट्स ऑफ ट्रीटमेंट्स अवेलेबल ॲट क्लिनिक लेवल, ज्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन हायड्राफेशियल आहे, जे खूप टॅनिंगसाठी खूप चांगलं काम करतं, स्किन तुमची हायड्रेट करतं. त्याच्यानंतर दुसरे काही ट्रीटमेंट्स आहेत जसे लेझर्स आहे, कार्बन लेझर आहे, माइल्ड पील यूज करू शकतो. तर या सगळ्यांनी तुमच्या ॲक्ने प्रॉब्लेम, टॅनिंग प्रॉब्लेम डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतो. एक अजून पार्ट आहे याच्यामध्ये होम केअरचा, जो जनरली लोक विसरतात आणि मी विसरली आहे, तो म्हणजे मॉइश्चरायझर. जनरली आपल्याला असं डोक्यात असतं की मॉइश्चरायझर फक्त हिवाळ्यात लावायचं आहे. कन्सल्टेशनसाठी सुद्धा पेशंट येतो आणि जर ऑइली स्किन असेल किंवा उन्हाळा असेल तर जनरली असं म्हणतात की आता स्किन तर ड्राय होत नाहीये किंवा माझी स्किन तर ड्राय नाहीये, तर मॉइश्चरायझर कशाला. पण मॉइश्चरायझर हा खूप
इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण तुमचं जे सनमुळे एक्सेसिव्ह सन आहे, एक्सेसिव्ह हीटमुळे पण तुमची स्किन जी आहे ती मॉइश्चर इव्हॅपरेट करते आणि ते ड्राय होऊन जातो. तो स्किन समरमध्ये सुद्धा स्किन ड्राय होते. त्याच्यामुळे गुड मॉइश्चरायझर, पण जेल बेस्ड मॉइश्चरायझर, ऑइली स्किन असेल तर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे. कारण क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर सपोज अवॉइड करायला हवं, कारण अगेन दॅट कॉजेस ग्रीझीनेस, दॅट अगेन ब्लॉक्स द पोर, तर त्याचे आपले डिसएडव्हान्टेजेस आहेत. पण मॉइश्चरायझर हा पार्ट जो आहे हा समर केअरसाठी अगेन खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरनल हायड्रेशन, गुड अमाऊंट ऑफ वॉटर इज इम्पॉर्टंट. पाणी आहे, वॉटर कंटेंटचे फ्रुट्स आहेत, वॉटरमेलन आहे, मस्कमेलन आहे, तुम्ही दही आहे, ताक आहे, नारळ पाणी आहे, हे सगळं खूप चांगल्या प्रमाणात तुम्ही इंटरनल हायड्रेशन ठेवाल तर दॅट अगेन रिफ्लेक्ट्स ऑन युअर स्किन. पालेभाज्या खाणं आहे, जे सीझनल तुमचे व्हेजिटेबल्स आहेत त्याचा वापर करणं आहे आहारामध्ये. खूप ऑइली, खूप स्पायसी, गोड हे पदार्थ, प्रोसेस फूड, या सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. अगेन त्या सगळ्यांचा पण तुमच्या इंटरनल हेल्थवरती आणि त्याच अनुषंगाने तुमच्या स्किनवरती पण या सगळ्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतो. तर हे सगळे मेजर्स तुम्ही डेफिनेटली या सगळ्या गोष्टी यूज करून तुमचा जो सन डॅमेज आहे तो कमी करू शकता. त्याच्याबरोबर क्लिनिकमध्ये पण खूप ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत टॅनिंगसाठी, ॲक्नेसाठी, ज्याच्याने तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप लवकर त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येतो ट्रीटमेंट्समुळे. तर हायड्रा फेशियल आहे जे टॅनिंगसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, स्किनला हायड्रेशन देतं. कार्बन लेझर आहे जर तुमची स्किन पिगमेंटेड झाली असेल किंवा इव्हन ॲक्ने आहे, ॲक्ने मार्क्स आहेत, ओपन पोर्स आहे, ह्याच्यासाठी कार्बन लेझर खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. माइल्ड पील्स कॅन बी यूज्ड ॲज अ गुड एक्सफोलिएटर, तर ज्याच्याने तुमचं एक्सफोलिएशन जे आहे स्किनचं डेड स्किन रिमूव्हल आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. पुन्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करायला जसे मी काही तुम्हाला व्हायटामिन सी आणि ग्लुटाथिऑनचे सिरम सांगितले किंवा काही टॅबलेट सांगितल्या, त्याचप्रमाणे आपण IV ग्लुटाथिऑनचा आणि दुसरे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत, IV ग्लुटाथिऑन बरोबर व्हायटामिन सी झाले, ॲसिटाइलसिस्टीन झाले आणि ऑफकोर्स IV फ्लुइड, तर या सगळ्यांनी तुमचे जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तेही कमी होतात आणि तुमचं फ्लुइड रिप्लेसमेंट पण चांगल्या पद्धतीने होते. तर हे असे बरेच ट्रीटमेंट्स आहेत ज्या क्लिनिक्समध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्या डेफिनेटली घेऊ शकता तुमच्या प्रॉब्लेमसाठी. सो डेफिनेटली अजून काही तुमचे कन्सर्न्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता आणि काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील स्किन रिलेटेड तर तुम्ही स्किन क्लिनिकमध्ये येऊन डेफिनेटली कन्सल्ट करू शकता. थँक्यू सो मच.